नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता खूपच जास्त चिडलेली असते. रागिणीचं कारस्थान तिने स्वतःच्या डोळ्याने बघितलेलं असतं आणि इथे रागिणीवरील केस मागे घेतल्यानंतर घरी आल्यानंतर ती जे काही नाटक करत असते ते सुद्धा भूमीला बघवत नाही. ती सरळ तिच्या रूममध्ये जाते आणि तिची बॅग पॅक करून बाहेर घेऊन येते. तेव्हा इकडे रागिणीला खूपच जास्त टेन्शन येतं, कारण भूमीच्या हातामध्ये तिची आता इथे खूप मोठी बॅग असते. तेव्हा इकडे ती सुटकेस भूमी उचलते आणि सरळ बाहेर फेकून देते. तर इकडे सुटकेस बाहेर फेकून दिल्यानंतर रागिणीला खूप मोठा धक्का बसतो आणि एवढ्यावरच भूमी थांबत नाही. भूमीने इथे आता एक वेगळंच रूप धारण केलेलं असतं. ती सरळ आता रागिणीच्या दिशेने येते. रागिणीचा हात पकडते आणि तिला आता ओढत ताणत घराच्या बाहेर काढते. तिला दाराच्या बाहेर काढून टाकते. तेव्हा इकडे आकाश तिच्याकडे बघत असतो, पण तो सुद्धा काहीच बोलत नाही. कारण इथे आकाशने याआधी खूपच जास्त रागिणीची बाजू घेत भूमीला तो बोललेला असतो. भूमीचा सातत्याने अपमान केलेला असतो. नाही नाही, रागिणीच खरी आहे असं त्याचं म्हणणं असतं, की माझी आई असं चुकीचं वागू शकत नाही. पण जे काही रागिणी बोललेले असते ते सगळं आकाशने स्वतःच्या कानाने ऐकल्यानंतर त्याचे डोळे उघडलेले असतात. आणि त्यामुळे इथे जेव्हा तो ती धमकी ऐकतो, की जेव्हा आकाश मला काही बोलेल, माझ्यावरती नखं ओरबडेल ना, तेव्हा मात्र मी आकाशला सुद्धा सोडणार नाही. त्याचासुद्धा मी खून करून टाकेन, त्यालासुद्धा मारून टाकेन. हे शब्द जेव्हा रागिणीच्या तोंडून आकाश ऐकतो तेव्हा त्याचे डोळे उघडतात. तरी ते भूमीने आता बॅग वगैरे घराच्या बाहेर काढून दिलेली असते, फेकून दिलेली असते. आणि तेव्हा भूमी म्हणते, की आता या घराकडे आणि या घरातल्या माणसांकडे, माझ्या नवऱ्याकडे डोळे वर करूनसुद्धा बघायचं नाही. ही प्रॉपर्टी तुम्हाला हवी होती ना, या प्रॉपर्टीमधलं तुम्हाला आता काहीच मिळणार नाही आहे. आकाशने तुम्हाला या घरातून बेदखल केलं आहे, त्याच्यामुळे आता या घरामध्ये पुन्हा कधीच पाऊल ठेवायचं नाही, कळलं तुम्हाला? असं म्हणाल्यानंतर इथे आता रागिणीला घरातून हाकलून दिलेलं असतं. तेव्हा इथे तोंडावरती दरवाजा बंद केल्यानंतर रागिणीचा जो काही अपमान झालेला असतो तो तिलासुद्धा सहन होत नाही. तरी ते प्रेक्षकांनो, ती बॅग घेऊन आता इथे जिन्यावरून खाली उतरते आणि बॅग सरळ पुढे फेकून देते. तेव्हा इथे आता तिला आठवत असतं, की तिची आई म्हणालेली असते, की मी हिला जन्म दिला या गोष्टीची मला लाज वाटते. तेव्हा आकाश म्हणतो, मी तुला आई अशी हाक मारली. आई असणं आणि आई असल्यासारखं वागणं याच्यामध्ये खूप फरक आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, की तुला ही प्रॉपर्टी हवी होती ना, तुला हा पैसा बिझनेस हवा होता आणि म्हणून तू या पैशासाठी, या बिझनेससाठी, या घरावरच्या सत्तेसाठी नात्यांना महत्त्व दिलं नाहीस. तर तू फक्त या सत्तेला महत्त्व दिलंस, पैशाला महत्त्व दिलंस आणि आता तीच प्रॉपर्टी मी तुझ्याकडून काढून घेतोय. तुला या सगळ्या प्रॉपर्टीमधून मी बेदखल करून टाकतोय, असं आकाशने रागिणीला सांगितलेलं असतं. आणि भूमीने तिला हाताला धरून घरातून बाहेर काढलेलं असतं आणि यापेक्षाही ती बदतर अवस्था डिझर्व करत असते. कारण रागिणीने जे काही कारस्थान केलेलं असतं, जे काही ती वागलेली असते ते माफ करण्याच्या खूपच जास्त पुढे असतं. तिने जो केलेला असतो ती चूक नाही तर तो गुन्हा असतो, खूप मोठा गुन्हा. इथे 4-5 माणसांना मारणं हे काही खायचं काम नाही आहे आणि त्याच्यामध्ये स्वतःचा भाव, स्वतःची वहिनी, स्वतःचा भाचा यांनासुद्धा तिने सोडलेलं नसतं. आणि इकडे जेव्हा आता रागिणीला राग येतो तेव्हा दगड उचलते आणि बंगल्याच्या दिशेने फेकून मारत असते. तेवढ्यातच तिथे अभिजित येतो आणि तिचा हात पकडतो. तिला म्हणतो, आई अगं काय करतेस तू हे? आई प्लीज असं काही करू नकोस, प्लीज असं खरंच काही करू नकोस. तेव्हा इकडे रागिणी म्हणते, अरे मग मी काय करू, तू सांग ना मला. अरे हे घर माझं आहे ना, सांग ना, माझं आहे ना हे घर. मी पण या घरातली मुलगी आहे की नाही? या घरावरती माझी सत्ता होती. या घरामध्ये माझ्या तोंडून जो शब्द येईल ना, तो शेवटचा शब्द. आणि सगळेजण इथे हुकूम म्हणून सगळेजण ऐकायचे. आणि आता काय झालं, आता त्याच घरातून मला बाहेर काढलं आणि सांगितले, की पुन्हा या घराकडे डोळे वर करून कधी बघायचं नाही. सांग ना, हे घर मिळवण्यासाठी, या घरावरची सत्ता मिळवण्यासाठी मी काय नाही केलं? तर इकडे आता रागिणी स्वतःच्या तोंडून कबूल करत असते, की पैसा, अडका, बिझनेस हे सगळं मिळवण्यासाठी मी काय नाही केलं. कितीतरी माणसांना मारलं, कितीतरी माणसांना माझ्या नजरेसमोरून मी बाहेर काढलं. त्यानंतरला ज्या माणसांची मला गरज होती त्यांना पैसा दिला
आणि आता मला माझ्याच घरातून हकलून दिली. नाही नाही नाही, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे असं रागिनी म्हणत असते आणि स्वतःच्या थोबाडीत मारून घेत असते. तेव्हा अभिजित म्हणत असतो, हे बघ आई, असं काही करू नको, प्लीज प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. हे बघ, त्या लोकांनी आपल्याला घरातून बाहेर काढलं आहे, तुला आता इथे राहता येणार नाही आहे. तेव्हा आता आपण दुसरीकडे कुठेतरी राहायची सोय करूया. चल चल, आता आपण इथे नाही थांबायचं. तेव्हा रागिनी म्हणते, अरे अभिजित, कुठे जाऊ मी, सांग ना. हे बघ, मी कुठेही जाणार नाही आहे, हे माझं घर आहे ना. हे बघ, मी इथेच तंबू ठोकून राहीन, पण मी माझं घर सोडून कुठेच जाणार नाही आहे, मी इथेच राहीन. तेव्हा अभिजित म्हणत असतो, नाही आई, आपल्याला इथे राहता येणार नाही आहे. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते, सोडणार नाही मी एकेकाला, सोडणार नाही. मला घरातून हकलून दिलं आहे ना, त्यांनासुद्धा चांगला धडा शिकवणार. तेव्हा इकडे मूर्ख रागिनीला अजूनही प्रेक्षकांना कळत नाही आहे की तिला हे जे काही भोगायला लागतं आहे ना, तिच्या याच कर्माचं फळ आहे, हे तिला कळत नाही आहे. ती त्यांना पुन्हा इथे त्रास द्यायला निघाली, त्यांना उद्ध्वस्त करायला निघाली, एवढी हिची लायकी पण नाही. तेव्हा इथे रागिनी म्हणते, मी नाही कुठे जाणार, मला इथेच राहायचं आहे. तेव्हा अभिजित म्हणतो की नाही ग आई, असं नाही तुला करता येणार आहे. अगं, आकाश आणि भूमी यांच्या मनामध्ये आता पुन्हा एक दुसरा काय विचार येईल ना, काही सांगता येत नाही. तेव्हा आता कुठल्याही गोष्टीकडे तू लक्ष देऊ नकोस. हे बघ, तुला या घरातून बाहेर काढले आणि हे सत्य आहे, हे सत्य आता कोणीही बदलू शकत नाही. त्याच्यामुळे आता तू इथे नाही राहू शकत. चल, आपण इथून जाऊया. हवं तर आपण तो जो आपला दुसरा फ्लॅट आहे ना, त्याच्यावरती तोपर्यंत तुझा बंदोबस्त करूया, पण इथे रस्त्यावरती नको राहूस, स्वतःचे हाल करून घेऊ नकोस. आपल्याकडे काही दुसरं घर नाही आहे का, तिथे आपण जी प्रॉपर्टी घेतली आहे ना, तिथे गेल्यानंतर तू निवांत तिथे राहा, तिथून तुला बाहेर काढणारं कोणीच नाही आहे. तेव्हा इकडे आता रागिनीला घरातून बाहेर काढल्यानंतर आकाश तिथेच उभा असतो, जिथून रागिनी गेलेली असते, आणि त्याच दाराकडे लक्ष देऊन बघत असतो. तेव्हा तिथे भूमी येते आणि म्हणते, आकाश, ए आकाश, मला माहिती आहे सगळ्याचा तुला त्रास होतोय, पण नको त्रास करून घेऊस, कारण का या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांची काही चुकी नाही आहे रे. प्रामाणिक माणसं आहात तुम्ही, आणि हे जे काही घडते तुमच्याबरोबर, याने तुला किती त्रास होतोय अथर्व, तुला किती त्रास देतोय आम्हाला माहिती आहे. पण हे बघा, तुम्ही दोघेजणं नका एवढा त्रास करून घेऊ, झालं ते झालं. तेव्हा अथर्व म्हणत असतो, ताई, जेव्हा आपली आई आपले एवढे लाड करत असते, आपल्याला आपण तिचे लाडके आहोत असे दाखवत असते, आणि नंतरला जेव्हा आईचे खरे रंग आपल्याला कळतात ना, तेव्हा सगळ्यात जास्त लाज वाटते ताई. स्वतःच्या नजरेतून आपल्याला स्वतःला बघणंसुद्धा खूपच जास्त लाजिरवाणं असतं. मला तर सहनच नाही आहे की माझी आई अशी वागू शकते, मी खरं सांगतोय. तेव्हा इथे भूमी आता आकाशला समजवत असते. ती म्हणत असते की आकाश, हे बघ, मला माहिती आहे या सगळ्याचं तुला खूप वाईट वाटतंय, तुला खूप मोठा धक्का बसला आहे, पण स्वतःला सावर. तू यातून नाही सावरलास तर मग घरातले लोक कसे काय सावरतील, सांग बरं तुम्हाला. तर इथे रागिनीचं आकाशचे लाड करणं, त्याच्याशी खोटं खोटं वागणं, त्याला सांगणं की मी उपास धरलाय ना, म्हणून मी ओळ्या अंगाने इथे बसली आहे. पण ती ओळ्या अंगाने तिथे बसलेली असते ते थोड्या वेळापुरतेच. आकाश तिथून गेल्यानंतर ती लगेचच आपल्या रूममध्ये जाऊन चेंज करून चांगली झोपलेली असते. तेव्हा इथे आकाशला कॉफी आणून देणं, हे सगळं ती जाणून बुजून मुद्दामून करत असते. आकाशवरती माया आहे म्हणून तर अजिबातच नाही. आणि जेव्हा ही गोष्ट आता आकाशला कळलेली असते, आकाशलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. हॉलमध्ये त्यांचा फॅमिली फोटो आहे. तेव्हा आकाश, त्याला आता ते सगळे घडलेले प्रसंग आठवत असतात, आणि त्यानंतर इथे फॅमिली फोटो खाली पडतो आणि तो फुटतो. तेव्हा इकडे आकाश आता त्या फोटोकडे बघत असतो. त्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन मागे चाकू खंजीर घेऊन उभी आहे, आणि तो खंजीर तिने माझ्या पाठीमध्ये खुपसलेला आहे. तेव्हा इकडे आता आकाश जोरात ओरडतो. तेव्हा भूमी, अथर्व, बाकीचे सगळे त्याच्याजवळ धावत पळत येतात. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की माझ्या इथे काहीतरी खुपसलं. तेव्हा इकडे भूमी म्हणते, आकाश, शांत हो, शांत हो आकाश, अरे का घाबरलंस तू. हे बघ, तुला जी काही शिक्षा द्यायची होती ना रागिनी पटवर्धन यांना, ती तू दिलीस. त्याच्यामुळे आता त्या शिक्षेची व्यवस्थित अंमलबजावणी होते की नाही, हे पण तुलाच बघायचं आहे ना आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, मला खरंच काही कळत नाही आहे, म्हणजे ह्या बाईने माझं डोकं पूर्णपणे ब्लँक करून टाकलं आहे, मला खरंच काहीच कळत नाही आहे, आता करायचं तर काय करायचं. तेव्हा इथे आता आकाश
टेन्शनमध्ये असताना भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, तू स्वतःला अजिबात त्रास करून घेऊ नकोस. अरे या बिझनेसला, या घराला तुझी खूप जास्त गरज आहे. त्याच्यामुळे आता रागिनी पटवर्धन यांचा खरा चेहरा तर तुला कळलेला आहे आणि त्यांच्यापासूनच मला तुला प्रोटेक्ट करायचं होतं आणि म्हणून मी नेहमी त्यांच्यापासून दूर राहा, त्यांच्याकडे तुझं लक्ष असू दे, हे तुला सांगत आलो आहे. कारण मला माहिती होतं ही बाई कुणाचीच सगी नाही आहे, कधीच होऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे मी तुला सातत्याने सांगत आली की अजिबात यांच्यावरती विश्वास नाही ठेवायचा. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की भूमी, त्यातल्या त्यात हे लोक बरे आहेत गं, निदान दुसऱ्यांना त्रास तरी देत नाही. मी खरं सांगतोय, हे लोक त्यातल्या त्यात खरे खूप बरे आहेत. आपण त्यांची मदत पण करत नाही, त्यांना गिनतीत पकडत नाही, पण त्यांचं काय कमी होते सांग ना. कमी तर आपल्याच बापाचं झालं ना. त्याच्यानंतरला अथर्व म्हणत असतो की मला पण फार लाज वाटते रे. मी लहान आहे, शेंडेफळ आहे म्हणून माझे लाड करायची, पण लाड करता करता एवढी आम्हाला लाज वाटेल अशी वागेल या गोष्टीचा कधीच मी विचार नाही केला. खूप लाड केले तिने सुद्धा मला खूप महत्त्व दिलं, पण ते सुद्धा फक्त स्वार्थासाठी. तेव्हा इकडे आता अथर्व म्हणत असतो की आकाश, अरे स्वतःला आरशामध्ये बघणंसुद्धा कठीण झालं आहे. मी माझ्या नजरेला नजर देऊ शकत नाही आहे. कशी स्वार्थासारखी राहिली ती या घरामध्ये. सगळ्यांच्या भावनांचा हिने खेळखंडोबा केला, सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आकाश माफ कर रे मला, खरंच मला माफ कर, मी तुझ्याकडे बघूसुद्धा शकत नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की हे बघ अथर्व, शांत हो बाळा. अरे या सगळ्यामध्ये खरंच तुझी काही चुकी नाही आहे. तू खूपच जास्त चांगला आहेस, प्युअर हार्टेड आहेस. तेव्हा इकडे आजी म्हणत असतात की हे बघा, या घरामध्ये अजिबात कुणी रडणार वगैरे नाही आहे. या घरामध्ये मोठं कोण आहे सांगा बरं तुम्ही. या घरामध्ये मोठी तर मी आहे ना. तुमचे आई वडील तर निघून गेले तुम्हाला सोडून. मग आता या म्हाताऱ्या आजीकडे बघा आणि तरी शांत व्हा. मी कधी तुम्हाला अंतर देणार आहे का? अरे तुम्ही माझी नातवंड तर आहातच, पण मुलं पण आहात आणि तुम्ही दोघंजणं खूपच जास्त शहाणे आणि निरागस आहात. त्या अभिजितप्रमाणे कपटी तर अजिबातच नाही. हे आता आजीला कळलेलं असतं. आजी म्हणत असते की माफ करा सगळ्यांनी, मलासुद्धा माफ करा, कारण त्या मुलीला, त्या बाईला मी माझ्या पोटी जन्म दिला होता आणि तिने हे सगळं कारस्थान केलं. त्याच्यामुळे इथे आकाश, मला त्या गोष्टीची खरंच खूप लाज वाटते रे. अभिजित म्हणतो, आता लाज वाटून काय उपयोग, आता वेळ हातातून निघून गेलेली आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो की एक काम करतोस का अथर्व, आजीला तिच्या रूममध्ये घेऊन जा, आजीला पण जरा आराम करू दे रे. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते, आकाश काय झालं सांग ना, कसला विचार करतोयस तू, असा का एकटा शांत बसलायस? तेव्हा भूमी म्हणत असते की हे बघ आकाश, जे झालं ते झालं, पण आता मला एक गोष्ट तुला सांगायची आहे. हे बघ आकाश, तू स्वतः रागिनी आत्यांना या प्रॉपर्टीमधून, बिझनेसमधून बेदखल केली आहेस, त्यांना या घरातून हकलून दिलेस आणि ही खरंच खूप बिझनेसच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे. पण आता तुला एक गोष्ट करायची आहे आकाश, जशी तू इथे आत्यांना शिक्षा दिलीस ना, तसंच तुला आता अजून एक काम करायचं आहे. त्या शिक्षेची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही ते सुद्धा तुला बघायचं आहे आकाश, आणि ते तुलाच बघावं लागणार आहे, कारण ती सगळी प्रॉपर्टी तुझी आहे. तेव्हा तू जी काही आता रागिनी आत्यांना शिक्षा दिली आहेस, तिची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही हे सुद्धा सगळं आता तुलाच बघायचं आहे. आणि मला माहिती आहे तू हे सगळं प्रामाणिकपणे बघशील. रागिनी पटवर्धन यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा झाली पाहिजे. आकाश, त्याने तुझ्या आईवडिलांचा खून केला आहे, ही काही छोटी मोठी गोष्ट नाही आहे रे. अरे तो तांडेल असू दे, रघुकाका असू दे, बाकीची काही 2-3 माणसं असू दे, यांना या बाईने स्वतःच्या स्वार्थासाठी मारून टाकलं, कळते का तुला आकाश? तेव्हा आता ह्या बाईला अजिबात कुठेही घरदार मिळायला नको, ही जबाबदारी आपली. त्यानंतरला इथे रागिनी बघत असते तर काय, वॉचमन इथे आता धावत पडत आलेला असतो. तो म्हणत असतो, कुठे जाताय तुम्ही? तुम्ही रागिनी पटवर्धन आहात ना? तेव्हा रागिनी म्हणते, हो. वॉचमन म्हणत असतात की तुम्ही आतमध्ये नाही जायचं. वॉचमन म्हणतात का? तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, अभिजित, की तुला एकदा सांगून कळत नाही का रे? माझ्याशी बोल ना, तिच्याशी काय बोलतोयस? आम्हाला जाऊ दे तर, आम्ही इथे रूम घेतलाय, फ्लॅट घेतलाय आम्ही इथे. मग हे बघा, आईमुळे तुम्हाला काही नाही त्रास होणार, आईला जाऊ दे तिथे. तेव्हा इकडे वॉचमन म्हणत असतं, सांगितलं ना, सेक्रेटरी साहेबांनाच इथे तुमच्या आकाश महाजन यांचा फोन आला होता. त्याने फोन करून सांगितले की तुम्हाला इथे राहू द्यायचं नाही आहे म्हणून. हा फ्लॅट तुमचा नाही आहे, तर हा फ्लॅट आहे आकाश महाजन यांचा. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितले तेच आम्हाला ऐकावं लागेल.
तरीसुद्धा इथे अभिजित ऐकायला तयार नसतो. तिला जबरदस्ती आतमध्ये घेऊन जात असतो. तेव्हा इकडे काका येतात आणि म्हणतात, "1 मिनिट, जबरदस्ती त्यांना आमच्या घरामध्ये पाठवायचं नाही हां, सोसायटीत पाठवायचं नाही. स्वतः आनंदात राहताय ना, मग त्या बिचाऱ्यालासुद्धा खुश राहू दे ना." तेव्हा इकडे आता सेक्रेटरी म्हणत असतात की "हे बघा, जे झालं ते झालं, पण तुम्हाला आम्ही इथे घेणार नाही." तेव्हा रागिनी म्हणते, "गप्प बसायचा, ही प्रॉपर्टी माझी आहे." तेव्हा काका म्हणतात, "तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला, पण मी इथला मालक आहे, कळलं ना तुम्हाला? ह्या रूमचा मी मालक आहे, त्याच्यामुळे कुणालाही रूम द्यायची नाही." असा आकाश महाजन यांचा मला फोन आला होता. तेव्हा तुम्हाला जे काही बोलायचं आहे त्यांच्याशी बोला. हे घ्या, नोटीस घ्या हवं तर, पण मी तुम्हाला आतमध्ये येऊ देणार नाही. ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला काहीसुद्धा मिळणार नाही आहे, असं आकाश यांनी सांगितलं ना, तेच खरं आहे. तेव्हा रागिनी म्हणते, "हे बघा, मला इथे राहू द्या." सेक्रेटरी म्हणतात, "अजिबात नाही. तुम्ही इथे राहायला आलात की मीडियावाले येणार सातत्याने तुम्हाला प्रश्न विचारायला, आणि तुमची न्यूज कशी खोटी आहे, खरी आहे असं तुम्ही सगळं सांगाल, आणि तेच सगळं काही चालू राहील. पण तुम्हाला आम्ही इथे राहू देणार नाही आहे. तुम्ही दुसरीकडे तुमचा बंदोबस्त करा. आत्ताच्या आता इथून निघून जा." तेव्हा अभिजित म्हणत असतो, "हे बघा, आईमुळे तुम्हाला कुणाला काही त्रास नाही होणार. आई इथे राहते ना, ते सुद्धा आम्ही कुणाला सांगतच नाही आहोत. प्लीज, प्लीज, पण तुम्ही आता आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. हा फ्लॅट आम्ही आमच्यासाठी खरेदी केला होता. आकाशचं नाव असलं म्हणून काय झालं?" तरीसुद्धा इथे कोणीही त्यांचं ऐकायला अजिबातच तयार नसतं. तेव्हा इथे आता रागिनी म्हणत असते, "त्याला फोन कर." म्हणजे आकाशला फोन करायला सांगत असते, ते सुद्धा इतकं माझात. तेव्हा इकडे भूमी म्हणते, "आकाश, हे गं पाणी पी." आकाश थोडंसं आता भूमीच्या सांगण्यावरून पाणी पितो. त्याच्यानंतरला अभिजितचा फोन आलेला असतो. तेव्हा भूमी म्हणते की अभिजितचा फोन आहे, स्पीकरवरती टाकते. तेव्हा अभिजित म्हणत असतो, "काय रे आकाश, काय रे, आपला इथला जो हा फ्लॅट आहे तिथे का राहू देत नाही आहेस तू आम्हाला? तिथल्या सेक्रेटरींना फोन करून सांग की आम्हाला राहू दे म्हणून तिथे." तेव्हा भूमी म्हणत असते की "तुम्हाला प्रॉपर्टीमधून बेदखल केले आहे, तुमच्या लक्षात आलं नाही का? मग प्रॉपर्टी तुम्ही खरेदी केली आहेत, महाजनांच्या पैशांमधूनच केली आहेत ना? हे सगळे ऐशोआराम कशावरच्या जीवावरती चालले आहेत? आमच्या महाजनांच्याच पैशांवरती ना? त्याच्यामुळे तुम्हाला आता तुमच्या गुन्ह्याची शिक्षा आकाशने दिलेली आहे. तुम्ही आता कुठे जाता, कुठे काम करता, त्याच्याशी आमचं घेणं देणं नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता पुन्हा इथे फोन नाही करायचा. तुमच्यामुळे आकाशला खूप त्रास झाला आहे, त्याला अजून त्रास नाही द्यायचा आहे तुम्ही. मी आत्ताच सांगते तुम्हाला, पुन्हा पुन्हा इथे फोन करायचं नाही, आणि तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा, पण तुम्हाला या घरातून काहीसुद्धा मिळणार नाही आहे, कळलं का?" तेव्हा इकडे आकाशला आता या सगळ्याचं वाईट वाटत असतं. आकाश मागे वळून पुन्हा त्या फॅमिली फोटोकडे बघत असतो, ज्याच्यामध्ये आकाश उभा आहे आणि मागून रागिनी पटवर्धन हातामध्ये खंजीर घेऊन येते आणि पाठीमागे खुपसते. हे स्वप्नसुद्धा आता आकाशला सातत्याने पडत असतं. ते सुद्धा दिवसाढवळ्या त्याला ते जिवंतपणे दिसत असतं. तेव्हा इकडे आता रागिनी आणि भूमी या दोघींमध्ये चांगलं वादळ निर्माण झालेलं असतं. त्याचबरोबर इथे अभिजित म्हणत असतो की "आई, अगं इथे बघ ना, गुगल पेच होत नाही आहे. मला असं वाटतंय की आकाशने आपल्या दोघांच्या अकाउंटचा ॲक्सेस काढून घेतला आहे. म्हणजे आपले दोघांचे अकाउंट्स त्याने बंद करून ठेवलेले आहेत." तेव्हा रागिनी म्हणते, "अभिजित, खरंच पहिल्यांदा असं आपल्याबरोबर काहीतरी घडतंय. पण आपण या आकाशला अजिबात सोडायचं नाही आहे. आकाशलासुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही झालीच पाहिजे." तेव्हा अभिजित म्हणत असतो की "आता हे काय करायचं?" तेव्हा रागिनी म्हणते की "आपले अकाउंट्स बंद करून टाकलेले आहेत, अकाउंट आपले स्विच करून टाकलेले आहेत. पण एक काम कर, माझ्याकडे डुप्लिकेट चावी आहे, आणि जा आणि तिजोरीतून हवे तेवढे पैसे घेऊन ये जा." तेव्हा इथे रागिनीने आता अभिजितकडे चावी दिलेली असते आणि त्याला तिजोरी खोलून त्याच्यातून खूप सारे पैसे आणायला सांगितलेले असतात. आणि तेव्हा इथे ठरल्याप्रमाणे अभिजित आता तिजोरी उघडतो आणि त्यातले पैसे चोरून घेत असतो. तेवढ्यातच तिथे आता सगळेजण येतात, म्हणजे अगदी आकाश, भूमी आणि इथे अथर्व सगळेजण येतात. तेव्हा इथे आकाश आल्यानंतर इथे आता आकाशसुद्धा आलेला असतो आणि आकाश म्हणत असतं की "हे काय करतोयस तू अभिजित?" तेव्हा त्या ठिकाणी आता आकाश आणि भूमी दोघेजण येऊन अभिजितला चोरी करताना सुद्धा बघतात. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो की "काही नाही रे, मी इथे सहजच आलो होतो." आणि इथे नेहमीप्रमाणे तो खोटं बोलतो.